माझा विश्वास आहे संत रामपालजी महाराज की ते साधना जी आहे ती शास्त्रानुसार आणि त्याच्यानुसार तुला शरीराला आराम पण भेटेल आणि निश्चित दवाखाना कमी होईल. पण आई ही ऐकत नव्हती. नंतर माझे गुरुभाऊ यायचे, ते पण आईला समजून सांगायचे, कारण जेही माझे गुरुभाऊ त्यांच्या आईंनासुद्धा आज जिवंत आहे आणि 100% चांगले झालेले आहेत. पण माझी आई ही ऐकत नव्हती. नंतर आईला दवाखान्यात न्यायचो, घरी आणायचो. खाल्लेलं पचत नव्हतं, अन्ननलिका पूर्ण खराब झालेली होती. नंतर एक दिवस असा आला की आई म्हणे तू एवढा खर्च करतोय ना. मी आईला सांगायचो तुझ्यासाठी मी जे नाही ते खर्च करेल, पण तू ऐकत नाही तर मी काय करणार त्याला. मी माझं कर्तव्य करतोय, शेवटी परमेश्वराची इच्छा. नंतर एक दिवस आईने मला स्वतः सांगितलं की चल आपण ते पण करून बघू. मग मी दुसऱ्या दिवशी आईला नाशिकला नामदान सेंटरवरती संत रामपालजी महाराजांचे गुरुमंत्र घेतले. नंतर संत रामपालजीच्या आशीर्वादाने माझी आई आज एकदम चांगली आहे.